बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील रामदास कदम यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झालाय। उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी यावर पलटवार करत रामदास यांची नार्को ट्रेस एनालिसिस चाचणी करण्याची आणि त्यांच्या पत्नीच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। आरएसएसवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने संघावर गंभीर आरोप केले। ते भारताला हिंदू पाकिस्तान बनवू इच्छितात असं त्यांनी म्हटलंय। मीरा भाईंदरमध्ये महापालिकेने बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे। आयुक्त शर्मा यांनी सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आणि रस्ते मोकळे करण्याचे निर्देश दिले आहेत। बीएमसी रुग्णालयांमध्ये आता कॅशलेस उपचार उपलब्ध आहेत। रुग्णांना थेट आरोग्य लाभ मिळतील। महापालिका रुग्णालयांमध्ये एकात्मिक रुग्ण आरोग्य सेवा योजना सहाय्य प्रणाली लागू केली जात आहे। अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांवर अलर्ट जारी करण्यात आलाय। 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान 45 ते 55 किमी प्रति तास वेगाने वादळ येण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिसून येते। लोकल ट्रेनमध्ये गर्दी वाढल्याने एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झालाय। मालाड आणि गोरेगाव दरम्यान एका धडकेमध्ये 31 वर्षीय MSF सैनिक गणेश जगदाळे यांनी त्यांचा जीव गमावलाय। प्रिय बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, जास्त भारामुळे वेबसाईट क्रॅश होत आहे, मात्र काळजी करण्याची काही गरज नाही। थोडा वेळ थांबा आणि नंतर ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करा। पश्चिम रेल्वेने या आठवड्याच्या शेवटी माहीम आणि सांताक्रूज स्थानकांदरम्यान ब्लॉक जाहीर केलाय। 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी 1 ते 4:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक लागू राहील। मुंबईतील गिरगावमध्ये फूड स्टॉलवर सिलेंडर स्फोट झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीदायक वातावरण पसरलंय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत आणखी 2 नवीन बोगदे बांधण्यात येणार आहेत। एक बँड्रा ते विमानतळापर्यंत आणि दुसरा चेंबूर ते बीकेसी पर्यंत, ज्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता सोपा होणार आहे। मुंबईमध्ये घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी, ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार यावर्षी शहरातील घरांच्या किमती 3% कमी झाल्यात, ज्यामुळे घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता दिसून येते। बीएमसी निवडणुकीपूर्वी मोठे फेरबदल करण्यात आले आहेत। मुंबई महानगरपालिकेत 4 नवीन सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि अनेक बदल्या पण केल्या आहेत। मुंबईतील कूपर रुग्णालयात उंदरांचा उपद्रव सुरूच आहे। 6 रुग्णांना उंदरांनी चावलं असल्याचं आढळून आलंय। स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। भिवंडी येथील फरार गुन्हेगार सलामत अली अन्सारी याला अटक करण्यात आली आहे। त्याने 7 वर्षाच्या मुलीचा जीव घेतलाय। महाराष्ट्रातील मंदिरांच्या हडप केलेल्या जमिनींचं सर्वेक्षण केलं जाईल। सरकारने कठोर निर्णय घेतलाय। भूखंड बळकावण्याच्या विरोधी कायद्याअंतर्गत जप्त केलेल्या जमिनी मोकळ्या केल्या जातील। लखनौ ते मुंबई दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट स्लीपर ट्रेन धावणार। दोन्ही शहरांमध्ये प्रवासासाठी रेल्वे तयारी करत आहे। दोन्ही शहरांचा प्रवास फक्त 12 तासांमध्ये शक्य होईल। माझ्याशी पंगा करू नका, तुमचे करिअर वाचवण्यासाठी कोणीही येणार नाही। मनोज जारांगे यांनी मराठा आरक्षणावर ओबीसी नेते पंकजा आणि धनंजय मुंडे यांना इशारा दिलाय। केन्यामध्ये 7.97 किलो कोकेन लपवलेला सापडलाय। DRIने मुंबई विमानतळावर याची मोठी कारवाई केली। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल झालाय। 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,09,450 वर पोहोचली आहे, तर चांदी प्रति किलोग्रॅम 1,55,000 रुपयांवर पोहोचलेली आहे। जपानच्या मंत्र्यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वैयक्तिकरित्या भेट दिली आहे। रेल्वे मंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलंय।